मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचं उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. पाहूया पहिला प्रश्न कोणाचा आहे. विजय वरणे. नमस्कार सर, मी आपले सर्व व्हिडिओ पाहतो, खूप छान मार्गदर्शन करता. माझा प्रश्न आहे की घराची तिजोरी कोणत्या दिशेला असावी, मुलांनी अभ्यास करताना तोंड कोणत्या दिशेला असावे. तिजोरी म्हणजे धन रक्षक आहे, म्हणजे पैसे साठवणे टिकवणे. घराच्या नैऋत्य दिशेला पाहिजे, उत्तरेला तोंड करून पाहिजे. आणि मुलं अभ्यास करतायत तर त्यांचं तोंड पश्चिम दिशेला पाठ आणि पूर्वेला तोंड करून त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. आता मुलांचा अभ्यास हा खूप महत्त्वाची गोष्ट सध्या चालू आहे, त्यामुळे मी 2 रुद्राक्ष तुम्हाला सजेस्ट करतो. हे बघा, स्पेशल विद्याबंध म्हणून आहे, मुलांच्या गळ्यात घालायचं, मेमरी कॉन्सन्ट्रेशन आणि एज्युकेशन पर्पजसाठीच हे रुद्राक्षाचं कवच आहे. हे खूप बेस्ट आहे, ऑफिसमधनं मागवा. आणि हे दुसरं आहे मुलांच्या प्रगतीसाठी गणेश रुद्राक्ष, हे सुद्धा अतिशय चांगलं आहे, ते घरपोच मागवा, याचा फायदा भरपूर होईल. पुढचा प्रश्न आहे दीपेश गावंड. नमस्कार सर, माझा मुलांक 4 आहे, मला कोणते ब्रेसलेट चांगले आहे ज्यांनी प्रगती होईल असे मला मार्गदर्शन करावे. ॲक्च्युली फक्त मुलांकावरनं नाही तर पूर्ण जन्मतारीख आणि जन्मवेळ, जन्मठिकाण किंवा निदान जन्मतारीख तरी लागते. ऑफिसच्या नंबरला कॉल करा, ब्रेसलेट तुम्हाला मिळेल. तरीसुद्धा मी सजेस्ट करतो की तुम्ही सध्या हे 2 जे ब्रेसलेट्स आहेत हॅमेटाईटचे, यामध्ये हे गोल्डन टाईप आहे आणि हे सिल्वर टाईप आहे, या दोन्हीपैकी तुम्ही ब्रेसलेट्स वापरू शकता. ऑफिसच्या नंबरला कॉल करून मागवा, खूप क्वालिटी बेस्ट आहे, याचा फायदा तुम्हाला भरपूर होईल. यानंतर पुढचा प्रश्न असा आहे स्मिता कुलकर्णी. नमस्कार सर, माझ्या मुलीचे जावयाचे पटत नाही, सारखे भांडण होते, त्यावरती उपाय काय करावा. सध्या करंगुली माळ जी आहे ते अतिशय बेस्ट क्वालिटी, मी पण सुद्धा कायम रोज वापरतो. ही करंगोळी माळ जी आहे ती मागवा ऑफिसमधनं आणि तुमच्या जावयाला वापरायला सांगा, किंवा तुमच्या मुलीलासुद्धा हे गळ्यात वापरता येऊ शकतं. तर याच्यामुळे काय होतं, राहू केतू दोष किंवा कोणत्या तरी प्रकारचे आजूबाजूचे सराउंडमधले काही दोष आहेत ते जरा कमी व्हायला सुरुवात होतात आणि याच्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी निघून जाऊन पॉझिटिव्हिटी वाढते. याचबरोबर अजून एक गोष्ट घरात काय करायची तुम्हाला मी सांगतो. तर आपल्या घरामध्ये चांगली हार्मनी निर्माण व्हावी यासाठी हा जो फिश आहे हा फिश मागवा ऑफिसमधनं. ह्याची काय माहिती आहे आणि हा काय करतो हे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल, पण हा घरात कोणत्या दिशेला ठेवला तर काय इफेक्ट होतात हे तुम्हाला कळेल. हा मागवा. पण एक आहे की रिलेशनशिप छान होण्यासाठी हा खूप छान आहे. हा कोणत्या दिशेला ठेवायचा आहे ही सविस्तर माहिती मिळेल, खूप बेस्ट क्वालिटीचं आहे, ऑफिसमधनं मागवा, याचा फायदा तुम्हाला नक्की होऊ शकतो. आणि जर काही खूपच त्यांच्या घरामध्ये वादविवाद वाटत आहेत तर मेन दरवाज्यावरती हे तुम्ही टांगू शकता, याचाही फायदा भरपूर आहे. पुढचा प्रश्न रोहिणी पुराणिक. खूप मेहनतीने काम करते पण यशच नाही, यासाठी उपाय सांगावे. तर पायराईट म्हणजे हा शनीचा आहे, हा वापरा, ह्याचा फायदा भरपूर आहे. पायराईट जेवढा वापराल तेवढा तुमचा लाभ वाढणार आहे. पायराईट हे अतिशय फायदेशीर ब्रेसलेट आहे, ते वापरा. जुजगर. नमस्कार सर, मी नवीन देवघर घेताना जुन्या देवघराचे काय करावे, हे खूप मोठा प्रश्न आहे. लाकडाचं असेल तर ज्यांच्याकडून तुम्ही लाकडाचं घेताय त्यांना म्हणा की जरा बायबॅक करा किंवा तुम्ही हे लाकडू वापरा. संगमरवरी असेल तर मग शक्यतो प्रयत्न काय करा की हा संगमरवर कोणी वापरणार असेल तर करू शकता. आपलं देवघर दुसऱ्याला देता येत नाही, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. योगिता राठी. नमस्कार सर, आपल्याकडे जे ऑरा बूस्टर आहे ते काय काम करते, कोण यूज करू शकतात का. ऑरा बूस्टरची माहिती मी तुम्हाला देतो आणि ऑरा बूस्टर दाखवतो. हे बघा, वास्तू तथास्तु ऑफिसचा स्पेशल हा ऑरा बूस्टर आहे. हा ऑरा बूस्टर आपण आपल्या जवळ ठेवायचा असतो आणि हा ऑरा बूस्टर निगेटिव्ह एनर्जीपासून आपल्याला प्रोटेक्ट करतो, आपलं बरंच काही चांगलं करायला सुरुवात करतो. हा जसा आपण जवळ ठेवू तशी पॉझिटिव्हिटी वाढते आणि आपल्याकडे गुड लक अट्रॅक्ट होते. कुठल्याही पद्धतीचे निगेटिव्ह बॅड इफेक्ट हे कमी होतात. हा ऑरा बूस्टर पूर्ण ब्रास म्हणजे पितळेचा आहे, तुम्हाला मी दाखवतो. आणि याच्यावरती काही शुभचिन्ह लिहिले जे आपल्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. याला मी एक ज्यूटची बॅगसुद्धा, काय पावर आहे बघा, किती दिसायला छान आहे. आणि हा कुणीही वापरू शकता. ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी फक्त ऑरा बूस्टर वापरा, कारण आम्ही सिद्ध केलेले आणि याच्यावरती स्पेशल काही एनर्जाइज ट्रीटमेंट केलेले आहेत. नुसतेच कुठूनही मागवले, येऊन पडले, काही उपयोग होत नाही. वास्तू तथास्तूचे मागवा,
स्पेशल अशी बॅग मिळते, बॅगमध्ये ठेवा आणि रोज तुमच्या खिशामध्ये, पर्समध्ये आणि अजून कुठे कुठे वापरायचं लेखी माहिती मिळणार आहे. शांत झोपेसाठी तर एकदम एक नंबर. पुढचा प्रश्न असा आहे, वेदांत माने पुणे. नमस्कार सर, माझी स्नॅकची टपरी आहे, ती चांगली चालण्यासाठी उपाय सांगावे. सुलेमाने हकीक नावाचं हे ब्रेसलेट कामातले अडथळे दूर करतं, निगेटिव्हिटी दूर करतं. याचबरोबर जे सिट्रीन आहे, सिट्रीन ब्रेसलेट म्हणजे हे दोन्ही कॉम्बिनेशन्स तुम्ही वापरा. हे बघा इथं तुम्हाला दिसतंय सिट्रीन नावाचं खूप एकदम मस्त ब्रेसलेट आहे, गुरुचं ब्रेसलेट आहे आणि त्याच्याबरोबर हे सुलेमानी हकीक दोन्ही वापरा आणि तुमचे प्रॉडक्ट तुम्ही छान लोकांना द्या. एकदा माणूस आला की टपरीवर पुन्हा यायलाच पाहिजे, म्हणून त्याला आधीची चव तो विसरली नाही पाहिजे. चांगली सर्व्हिस द्या, त्याच्यावर हे ब्रेसलेटसुद्धा वापरू शकता. साधना कुलकर्णी, नमस्कार सर, माझी मुलगी आत्ता 10वीला आहे, तिला पुढे कशामध्ये करिअर करता येईल यासाठी योग्य मार्गदर्शन हो मिळेल. लक्षात घ्या, तिची कुंडली पाहायला पाहिजे. तिला समोर आणा, सोमवार आणि गुरुवार आपल्याकडे कुंडलीचे अपॉइंटमेंट्स असतात. कुंडली मार्गदर्शन मिळेल, मग आपण ठरवूयात की करिअरमध्ये नक्की तिला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे आणि कुठल्या क्षेत्रात तिला यश मिळू शकेल. ऑफिसचा नंबर आहे 9021 900 600 आणि आपण नाव नोंदवा. आणि मी अजून एक गोष्ट अशी सांगतो की मुलांसाठी हे जे सुंदर रुद्राक्ष आहे विद्याबंध हे मागवा आणि गणेश रुद्राक्ष 10वी आणि 12वीच्या मुलांसाठी शैक्षणिक प्रगतीसाठी अतिशय बेस्ट आहे. बघा, याला गणेशासारखा आकार आहे, सोंड आलेली दिसते, असं स्पेशल गणेश रुद्राक्ष आहे, हा मागवू शकता. आणि अगदी जर कॉन्सन्ट्रेशन होत नसेल तर ग्रीन ॲव्हेंच्युरियन ब्रेसलेटसुद्धा मुलांना वापरता येतं अभ्यास करणाऱ्या एज्युकेशनसाठी. पुढचा प्रश्न पाहूयात. रेखा वरुटे, नमस्कार सर, आमच्या घराचा दरवाजा नैऋत्य दिशेला आहे, पैसे राहत नाही, यासाठी उपाय सांगावा. एकदा प्लॅन पाठवा. ॲक्च्युली नैऋत्यच्या कुठल्या झोनमधनं हे पाहिलं गरज आहे, कारण प्रत्येक नैऋत्य दिशेमध्ये वेगवेगळे 9 पद आहेत, 8-9 पद आहेत. मग त्याच्यामध्ये कुठून येतो आहे, पश्चिमेचा आहे, दक्षिणेचा आहे, आत आल्यावर काय. प्लॅन कन्सल्टन्सी घेऊ, आपल्याला अतिशय फायदेशीर पडतं. मी स्वतः मार्गदर्शन करतो, रिपोर्ट तुम्हाला पाठवला जातो. फक्त ऑफिसच्या नंबरला कॉल करा की सध्या काय प्राईस चालू आहेत, तुम्हाला याचं मार्गदर्शन नक्की मिळेल. पण सध्या मी तुम्हाला छोटासा उपाय सांगतो. नैऋत्य दिशेला थोडं जडत्व वाढवा, एखादा गुरुचा फोटो लावा, एवढ्याच गोष्टी बेसिक्स आहेत. खूप ॲडव्हान्स आणि परफेक्ट रिझल्टसाठी ऑफिसला कॉल करा. महेश, नमस्कार सर, आमच्या घराचा दरवाजा उत्तरमुखी, त्यामुळे मुख्य दरवाजा उघडल्यावर बाहेरून येताना लगेच दिसेल असे समोरील भिंतीवर कोणते देवाचे चित्र लावावे. बालाजीचा फोटो लावू शकता उत्तरेला तोंड करून, बाकी तुम्ही गुरूंचाही लावू शकता, तुम्हाला आवडत्या देवाचा लावू शकता. फक्त दरवाजासमोर लक्ष्मीचा फोटो नको की लक्ष्मी तुम्ही आल्याल्या समोर लावली आणि बाहेर तुम्ही लक्ष्मी बाहेर बघते, म्हणजे लक्ष्मीने कधीही बाहेर बघू नये, आत बघणं गरजेचं आहे. पुढे रुपाली बारगुजे, नमस्कार सर, आपले व्हिडिओ खूप छान असतात आणि प्रॉडक्टही खूप छान, खूप खूप धन्यवाद. रुपालीताई, आपले रिव्ह्यूज खूप छान असतात आणि तुम्हाला प्रॉडक्ट्स आवडत आहेत, व्हिडिओ आवडत आहेत, तुम्ही खूप शेअर करताय, तुमचे अनेक ग्रुप आहेत त्यावरती तुम्ही शेअर करताय, खूप खूप धन्यवाद, शुभाशीर्वाद तुम्हाला. यानंतर तेजल देशमाने, नमस्कार सर, माझ्या मुलीचे लग्नाची कुंडली पाहिली पण गुण जुळत नाही म्हणतात गुरुजी, पण मुलीचे लव्ह मॅरेज आहे, त्या दोघांना एकमेकांना लग्न करायचे, अशा वेळेस काय करावे, उपाय सांगावा. ॲक्च्युली कोणत्याही गुरुजींकडे जाण्यापेक्षा तो कुंडली एक्सपर्ट आहे का हे पहिलं बघा, कुंडली तज्ज्ञ का बघा. पूजा करणारे गुरुजी यांचा विषय वेगळा आहे, ते ज्योतिषतज्ञ मुळापासून आहेत का हे बघा. आपल्याकडे एक्झॅक्ट कुंडली मॅचिंग केलं जातं. आता मोठे कीर्तनकार आहेत, त्यांच्याही मुलीचं लग्न जे आहे त्याचं मार्गदर्शन वास्तू तथास्तूमध्ये झालेलं आहे. लग्नाचे मुहूर्त, साखरपुड्याचे मुहूर्त हे सगळे इथं ठरलेले आहेत. कुंडली मॅचमेकिंगसुद्धा त्यांनी आपल्याकडनं केले, जे महाराष्ट्रातले प्रसिद्ध मोठे कीर्तनकार आहेत, बरोबर. असे मोठमोठे सेलिब्रिटीज आहेत ज्यांची लग्न वास्तू तथास्तूमध्ये कुंडली जुळवूनच ठरलेली आहेत. मग लग्नाचे मुहूर्त आहेत, साखरपुड्याचे मुहूर्त आहेत, हळदीचे मुहूर्त आहेत, अनेक गोष्टी ही मोठमोठी लोक मला विचारून करतात, कारण मार्गदर्शन अचूक आणि परफेक्ट आहे. तुम्हाला काय करायचं आहे की ऑफिसच्या नंबरला कॉल करायचा, कॉल करून तुम्ही काय करायचं आहे, ऑफिसच्या नंबरला कॉल करून दोघांचेही डिटेल्स पाठवा, वधू आणि वर यांचे डिटेल्स पाठवायचे गुणमेलनासाठी, कुंडली मॅचमेकिंगसाठी. ते तुम्ही पाठवले की तुम्हाला 24 तासात किंवा 48 तासात, म्हणजे मी पुण्यात असणं गरजेचं आहे,
पूर्ण वर्किंग करून तुम्हाला मॅचमेकिंगचा रिपोर्ट पाठवला जातो, येस ऑर नो. कारण नुसते गुण जुळून उपयोग नाही, इतरही गोष्टींचा इफेक्ट एकमेकांवरती असतो. अनेक ग्रहमेलन, गुणमेलन, अनेक पॅरामीटर्स बघून ते ठरले जातं, कारण दोघांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे कॉल करा ऑफिसच्या नंबरला, तुम्ही नाव नोंदवा, आपण बघून घेऊ नक्की काय आहे. माझ्याकडनं येस ऑर नो नक्की मिळेल. प्रसाद वाघ, नमस्कार सर, जॉबसाठी आणि पैशासाठी चांगले ब्रेसलेट कोणते आहे? मी आता तुम्हाला धन आकर्षण ब्रेसलेट हे मागच्या वेळेला दाखवलं होतं, पण हे बघा, हे स्पेशल मनी अट्रॅक्शनसाठी स्पेशल ब्रेसलेट आहेत. आणि नेहमी सांगतो की तुम्ही अगदी डोळे झाकून आपलं सर्टिफाईड पायराईट वापरा. माझ्या तर हातामध्ये अनेक वर्षापासून तुम्ही बघता अजिबात तुटलेलं नाही, काही नाही. 3-3, 4-4 वर्ष मी एकच ब्रेसलेट वापरतो. स्वच्छ धुवायचं, करायचं, क्लीन ठेवायचं, हे बेसिक्स आहे. हे ब्रेसलेट तुम्ही मागवू शकता. यानंतरनं पुढचा प्रश्न आहे सौरभ गौड, नमस्कार सर, आपल्याकडून ब्रेसलेट ऑरा बूस्टर घेतले आहे. माझ्या व्यवसायामुळे मला दवाखान्यात घालून जावे लागते, तर हे रोज वापरावे का की फक्त घरी आल्यावर वापरावे? नाही नाही नाही, ऑरा बूस्टर हा तुमच्या बरोबरच पाहिजे, जो निगेटिव्हिटीपासून तुमच्या प्रोटेक्ट करणार आहे. कधी माझ्या खिशात हा असतोच, पॉझिटिव्हिटी वाढवणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ब्रेसलेट बूस्टर हे तुमच्या वर्किंग टाईममध्ये पाहिजेत, घरी आल्यावर काढून ठेवलं तर चालेल. त्यामुळे मी एक अंगठी ठेवता, बाकी सगळं घरी गेल्यावर काढून ठेवतो, कारण ते तुम्हाला प्रोटेक्ट करणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे राणी अहिरे, नमस्कार, आपण जी करंगोळी माळ दाखवली आहे ती कशाची आहे आणि त्याचा उपयोग काय? एक नंबर प्रश्न पाठवला आहे यांनी. करंगोली माळ, तर तुम्ही ही करंगोळी जी माळ आहे तुम्ही बघू शकता, करंगोली नावाचं एक झाड आहे, त्या झाडाच्या खोडापासून ही बनवली जाते. जशी आपली तुळशीची माळ तुळशीच्या खोडापासून बनते तसं हे आहे. आणि यामध्ये साऊथ इंडियामध्ये जे देवता आहेत त्या देवतांना हा वूड म्हणजे हे झाड आवडतं, त्या झाडाच्या याच्यापासून ती तयार केली जाते. तुम्ही साऊथ इंडियामध्ये कुठलेही जे सुपरस्टार बघता त्यांच्या गळ्यामध्ये ही माळ दिसते, करंगोळी माळ. आता काय होतं, ही ऑथेंटिक ओरिजिनल वास्तू तथास्तूमध्ये मिळते. कशी वापरावी, सिद्ध कशी करावी, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला स्पेशल मिळणार आहे. आणि ही काय करते, निगेटिव्हिटीपासून प्रोटेक्ट ठेवते, पॉझिटिव्हिटी वाढवते. जो वापरतोय त्याला त्याचा रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे ऑफिसच्या नंबरला कॉल करून मागवा. पुढचा प्रश्न आहे माधुरी विचारे, सर, माझा मुलगा 10वीमध्ये शिकत आहे, त्याला शिक्षणासाठी चांगले ब्रेसलेट पेंडंट सांगावे. टायगर आयचं पेंडंट त्याच्यासाठी अतिशय बेस्ट राहील, मुलाच्या दृष्टीने जे अतिशय बेस्ट राहील. आणि सर्वात भारी गणेशाचं हे पेंडंट आहे बघा, तुम्ही बघू शकता थोडंसं जवळनं, गणेश पोवळे पेंडंट त्यासाठी मागवा. आणि अगदीच नसेल तर त्याला कॉन्सन्ट्रेशन होत नसेल, खूप त्याला फोकस्ड नसेल, तर हे टायगर आय ब्रेसलेट अतिशय बेस्ट, मुलाच्या अभ्यासाच्या दृष्टीने त्याचा फायदा भरपूर होईल. असे अनेक प्रॉडक्ट आहेत की ज्याचा आपल्याला फायदा हा होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे गळ्यातलं, त्याच्या मगाशी मी दाखवलं. आता 10वी-12वीची परीक्षा चालू आहेत, विद्याबंध वापरा, मुलांमध्ये थोडासा फरक तुम्हाला नक्की दिसेल. आणि आता आजची महत्त्वाची टिप्स अशी मित्रांनो, की पहिल्यांदा तुमचं घर स्वच्छ नीटनेटकं ठेवणं आणि करणं हे खूप महत्त्वाचं आहे. अदरवाईज काय होतं, घरात अडगळ भंगार नको त्या गोष्टी काही असतील तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. बंद पडलेल्या वस्तू, आयुष्यातील सगळ्या गोष्टी तुमच्या बंद पडतील. त्यामुळे लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टी आपल्या घरात बंद पडलेल्या असतील तर ते निगेटिव्हिटी तयार करतात. त्यामुळे अनवॉन्टेड बंद पडलेल्या वस्तूंचा साठा काढून टाका आणि आपलं आयुष्य सुखी करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु आणि शुभ आशीर्वाद.